पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याला एक आठवडा पूर्ण. हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर विधानसभेचं आज एक दिवसाचं अधिवेशन. पहलगाम दहशतवादी हल्ल्यासंदर्भात अधिवेशनात होणार चर्चा. अरबी समुद्रात भारतीय नौदलाकडून जोरदार युद्ध सराव. क्षेपणास्त्रभेदी यंत्रणेच्या चाचण्या. पाकिस्तानची उडाली भंबेरी. भारतानं झेलम नदीत पाणी सोडल्यानं पाकिस्तानात पूर. मुझफ्फराबादमधला मोठा परिसर पाण्याखाली. देशभक्तीच्या नावाखाली व्हॉट्सअप मेसेजेस व्हायरल करून फसवणूक. देशाचं सैन्य मजबूत करण्यासाठी पैसे पाठवा. फेक मेसेजेस व्हायरल. पाकिस्तानचं पाणी बंद केल्यास युद्धासाठी तयार रहा. भारतासाठी 130 अण्वस्त्र तयार ठेवलीत. पाकिस्तानी रेल्वे मंत्र्यांची दरपोक्ती. पहलगाम हल्ल्यातल्या आणखी 4 संशयित दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त. कारवाई करण्यात आलेल्या घरांचा आकडा 9 वर. कुणी म्हटलं लाडक्या बहिणींना 2100 रुपयांचा हप्ता देणार. अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळांचं भुवया उंचावणारं वक्तव्य. महायुतीच्याच आश्वासनाचा झिरवाळांना विसर. मला विचारल्याशिवाय शिंदे वैभव नाईकांना शिवसेनेत घेणार नाहीत. नारायण राणेंचा दावा. उदय सामंत सल्लागार नसल्याचं म्हणत राणेंचा टोला. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या संगमेश्वर दौऱ्यादरम्यान मधमाशांचा हल्ला. मधमाशांच्या हल्ल्यात पोलीस आणि कर्मचारी जखमी. जळगावात ऑनर किलिंगची घटना. चोपड्यात प्रेमविवाह केल्याच्या रागातून वडिलांचा मुलगी आणि जावयावर गोळीबार. मुलीचा मृत्यू तर जावई गंभीर जखमी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.